नमस्कार. आज उपवासाचं आपण पुरी, भाजी आणि खीर बनवणार आहोत. आता कढई तापत ठेवले, जिरं टाकलं, कढीपत्ता आणि मिरची घातली आणि हे बटाटे उकडून कापून ठेवलेत ते घालायचे आपण. आणि आपण कसं जिरं, मिरची, आलं हे बारीक करून पण टाकू शकतो. हे बटाटे उकडून घेतलेत. पण मी बटाटे कसे एकदम मॅश करते, असे अख्खे अख्खे नाही ठेवत, मिळून यायला पाहिजेत म्हणून. तर ते आता आलं. आज तिसरी माळ. आज आहे दुधाचा नैवेद्य. मग दूधच काय म्हणून दुधापासून खीर बनवते. आणि आपल्याला खीर म्हणून म्हटलं चला पुरी भाजी बनवूया, म्हणून आता पुरी भाजी बनवते. बटाटे थोडे हे करून थोडे कमीच शिजलेत आणि त्यात ते मला बारीक करायचे आहेत. मला असं भाजी कशी अशी मिळून आली ना तर छान वाटते खायला. एकदम अख्खे अख्खे बटाटे राहिले तर कोणाला मीठ लागतं नाही लागत असं. आता आपली भाजी ह्याच्यामध्ये मीठ घालूया आपण. आज तिसरी माळ, दुधाचा नैवेद्य आणि बटाट्याची भाजी, पुरी हे उपवासाचं आपण जेवण. थोडीशी साखर घालते. बाकी 9 दिवस कोणाकोणाचे उपवास आहेत कमेंट करा. कुठून कुठून बघताय कमेंट करा. आता भाजीवर थोडं झाकण ठेवूया, जरा वाफ देऊया बटाट्यांना. मीठ घातलं आहे तर थोडंसं लागू द्या. नवरात्रीला असं देव बसतो, सकाळ संध्याकाळ आरती, असं खूप छान वाटतं. थोडं भाजीवरती ना पाण्याचा हक्का मारूया, म्हणजे जरा ती कशी ओलसर होईल, अगदी सुकी सुकी नको. आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट, अगदी थोडं. ज्याला आवडते त्यांनी घाला, ज्याला नाही आवडत त्यांनी नाही घातलं तरी काय हरकत नाही. कोथिंबीर ज्यांना उपवासाला चालते त्यांनी घाला, नाही चालत त्यांनी नाही घातली हरकत नाही. बटाट्याला फक्त मिरची, आलं आणि जिरं एवढीच फोडणी खूप होते, छान लागते भाजी. तुपात तर होते, शेंगदाण्याच्या तेलात पण करू शकतो. आता आपण खिरीची तयारी करू. हे सगळे ड्रायफ्रूट घेतले, काजू बदाम जे अवेलेबल आपल्याकडे जे असतील ते, आणि मखाने मेन हे आहे त्याचं. मखाने घेऊया. आणि आपण आता तूप तापत ठेवलं थोडंसं, 2 चमचे छोटे, आणि त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट आणि मखाने आपले चांगले फ्राय करून घेऊया. आता आपण ड्रायफ्रूट टाकूया आणि थोडं कमी गॅसवर छान त्यांना फुलवून घेऊया. चांगले क्रंची करायचे. आपले मखाने पण छान क्रंची होतात. असं छान करा, मस्त खीर होते. खाऊन बघा, करून बघाल तर खाल आणि कमेंट करा केलीत तर. असं छान आपले कुरकुरीत झाले. मखाने, एखादा मखाना दाबून बघायचा, कुरकुरीत झाला तर छान. आता आपले मखाने आणि ड्रायफ्रूट चांगले फ्राय झाले. आता आपण हे बघा, हे इकडे दूध तापण ठेवले, छान उकळी काढून ठेवले. तुम्हाला आटवायचं असेल तर आटवू शकता, छान बासुंदीसारखी खीर होते. तर आटवायचं असेल तर आटवा. हे सगळं आता आपण भाजलं आहे, हे थंड करायचं आणि मिक्सीला लावायचं. पण थंड करायचं, थंड केल्याशिवाय मिक्सीला लावायचं नाही. आता हे दूध घेतलं, थोडंसं गरम दूध घेतलं आणि त्याच्यात आपण केसर घालून ठेवतो आहे बाजूला. केसर, ड्रायफ्रूट, मखाने हे सगळं पौष्टिक आहे. ही खीर अगदी पौष्टिक आहे. अगदी आजारी माणूस किंवा अशी सुद्धा लहान मुलांना दिली तरी खूप छान आहे. आता हे एकदम थंड झाले. थंड झाल्याशिवाय मिक्सीला लावू नका. आणि त्यातले थोडेसे मी मखाने बाजूला ठेवलेत वरून टाकायला,
मखाण्याची खीर वाटली पाहिजे ना, ते बाजूला ठेवले. आता आपण खीर करायला घेऊया. आता टोपामध्ये आपण जेवढं आपल्याला हवं आहे, किती खीर हवी आहे तेवढे आपण दूध घ्यायचं. मी पाव लिटरच्या थोडं जास्त घेतलं आहे आणि त्यात आपण ड्रायफ्रूट आणि मखाण्याची जी पावडर केली आहे ती घेतली. पावडर अगदी सरभरीत करायची, म्हणजे अगदी बारीक नाही करायची, अगदी 2-3 वेळा फिरवायची, तेवढीच करायची. आपल्या असं खाताना लागले पाहिजे. आणि जर आता उकळी काढायची, त्यामध्ये आपण हे बघ कशी केली आहे, दरदरीत अशी करायची. दूध आहे ना साईसहित घ्यायचं, वरची साय घेतली म्हणजे जरा असं घट्ट बासुंदीसारखी होते. आणि आता हे टाकायचे. अर्धी वाटी जवळजवळ जास्त आपलं ड्रायफ्रूट आणि मखाण्याची पावडर झाली. हे सगळं घातलं आणि छान उकळी काढून अजून आपल्याला आटवायची असेल, छान बासुंदीसारखी करायची असेल तर तशीही करू शकता, घट्ट होते. आणि मग आपल्याला जेव्हा आटवायची किंवा उकळायचं बंद करायचं असेल त्याच्या आधी साखर घालायची. मी काही जास्त आटवणार नाही आहे, मला ते एकदम घट्ट नाही जमत. तर तसं तुम्हाला अगदी बासुंदीसारखी हवी असेल ना, तर अगदी हिला 5 मिनटं अजून छान उकळून आटवा. आणि अर्ध्या वाटी जवळजवळ माझं ते सगळं ड्रायफ्रूटचं वगैरे झालेलं, तेवढी साखर घालायची. मी त्यात थोडी कमी केली आहे, नाहीतर तेवढी साखर घालायची. जर ज्यांना कमी हवी असेल त्यांनी थोडी कमी करायची, अंदाजावर करा. आणि आपण मग मागून ठेवलेले थोडेसे मखाने होते ते घालायचे त्याच्यात. चालत असेल तर सुंठ, वेलची पावडर टाकू शकता. छान आता आपली उकळी आली आहे बघा. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं उपवासाचं खातात. आमच्याकडे मूग पण खातात, कुठे मूग नाही चालत, असं प्रत्येकाचं. जशी पूजा आपली आहे नवरात्री, कोणाकडे रोप पेरतात, कोणाकडे नुसता घट ठेवतात, कोणाकडे माळा घटावर लावतात, कोणाकडे माळा घटावर पण देवावर पण रोवावर पण लावतात. असे सगळ्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. तशा आपल्याकडे जे चालतं तसं आपण करायचं. जे आपल्याला उपवासाला चालतं ते करायचं नाही. आणि आता आपण मगाशी थोड्याशा गरम दुधामध्ये केसर घालून ठेवलेला तो घातला. आणि अगदी पौष्टिक आहे ही खीर, अगदी पौष्टिक आहे. अगदी आजारी माणसाला ही जर सकाळ संध्याकाळ 1-1 वाटी दिली ना तर मस्त ताकद येईल. आता आपण पुरीकडे बघूया. आता बघा ताटामध्ये राजगिऱ्याचं पीठ 1 वाटी घेतलं, राजगिऱ्याचं 1 वाटी पीठ घेतलं, थोडंसं शिंगाड्याचं पीठ पाववाटी शिंगाड्याचं पीठ घ्यायचं. आता आपल्याला किती पुऱ्या करायच्या आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे किती घ्यायचं, पण एकाला पाव हा पुरीचा हिशोब आहे. याच्यात थोडंसं मीठ घेऊन हे पीठ भिजवायचं. पीठ मात्र घट्टसर भिजवायचं, घट्ट भिजवायचं. आणि भिजवल्या करायला घ्यायचं. ते ठेवलं की ते ओलसर होत जातं. ते भिजवायला घेतलं की आपण ते भिजवलं, घट्टसर भिजवायचं आणि लगेच थापायला घ्यायचं. थोडंसंच पाणी घ्यायचं, थोडं पाणी घ्या म्हणजे पाण्याचा अंदाज कळेल. एकटीसाठी एवढं मला खूप झालं. हे असं घट्टसर मळायचं. नुसत्या राजगिऱ्याचं पीठ घेतलं, शिंगाड्याचं नाही घेतलं तरी चालेल. त्या उलट नुसत्या राजगिऱ्याच्या नरम होतात. मी शिंगाडा घेते कारण मला जरा कडकपणा लागतो. आता हे
मी फ्रीजमधून ही पिशवी काढली. अशी रिकामी पिशवी मी बांधून फ्रीजमध्ये टाकून ठेवते. आपल्याला ऐन वेळेला असं काय करायचं झालं, वडे वगैरे, थालीपीठं वगैरे, की आपली काढली आणि थापायला घेतली. मी पुरी लाटत नाही आहे, लाटूनही चालेल. सुकं पीठ घेऊन तुम्ही लाटा त्याही चालेल, पण मी थापते. थापून अगदी पातळ छान थापायची पुरीसारखी. नाही बघा, अगदी दिसते ना किती पातळ केली आहे. अगदी पातळ थापता येते. आता आपण कढई ठेवली. हे बघा किती पातळ आहे. त्यात टाकायचे. अगदी इझी, सोप्या, पटकन करायला पुऱ्या. खायला पण मस्त, करायला पण मस्त. खीर झाली आहे आपली, भाजी झाली आहे आणि आता ह्या मस्त पुऱ्या होत आहेत. एकदा दोनदा अलटीपलटी करायची. थोडे फास्टच गॅस, अगदी गॅस कमी ठेवायचा नाही, मिडियमपेक्षा थोडासा वरती ठेवायचा आणि पटापट होतात. अगदी अजिबात वेळ लागत नाही त्याला, पटापट होतात. पुरी, भाजी, खीर, बापरे उपवास आहे की काय. अशा पुऱ्या पटापट करून काढायच्या. परत संध्याकाळची आरती असते. आपल्या रोला पाणी घालायचं, संध्याकाळी आरती करायची, असं सगळं चालू असतं. त्यात हे उपवासाचं. या अशा आपल्या पुऱ्या पटापट झाल्या. चला आता आपण पुरी, खीर आणि भाजी. श्रीखंड हवा होता ना थोडा, तोही बनवला असता आपण, पण आता इतका वेळ नाही आहे आपल्याकडे आणि इतकं पुरे. आता पुरी झाली. आता हे बघा, ही आपली झालेली खीर. अजून थंड होणार ना, तर अजून घट्ट होणार. खायला मस्त. पुऱ्या ठेवल्या, आपला ताट सजवूया ना, खायला मस्त ना. खीर ठेवली, आता भाजी. चला, उपवासाचं कोण कोण आहे, खायला चला. कशी वाटली खीर पुरी, करून बघा आणि कमेंट करा. आता काय ना, नातवाच्या शाळेमध्ये गरबा होता, ते मग माया लेकं तयार होऊन गेलेले.